नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन चॅप्टर्स बघूया काही. पहिला चॅप्टर तसा ग्रॅव्हिटेशन आहे 10वीचा, परंतु आपण पहिला चॅप्टर पाहू शकणार नाही कारण थोडासा फिजिक्सचा चॅप्टर तर डिफिकल्ट आहे. म्हणून तुम्हाला तो ज्यावेळेस आपले क्लासेस सुरू होतील त्यावेळेसच समोरासमोर मी तो शिकवेन, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स राहणार नाहीत. त्याच्या मानाने थोडा सोपा पिरियोडिक टेबल किंवा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर आपण बघूया सध्या. ग्रॅव्हिटेशन पण आपल्याला वेळ पडल्यावर घ्यावं लागेल ऑनलाईनच, परंतु सुरुवात तरी करूया पिरियोडिक क्लासिफिकेशनने, सो दॅट यू विल फाइंड इट इझियर टू ग्रास्प इट ऑनलाईन. आता एक लक्षात ठेवायचं आहे, जे काही हा वेळ आहे ह्या वेळामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा जे मेहनती विद्यार्थी आहेत ते अभ्यास करतच आहेत. सर्वांनीच अभ्यास करायचा आहे, ह्याच्यामध्ये उगं वेळ नाही वाया घालायचा. हे जेव्हा नीट होईल, जेव्हा लॉकडाऊन उघडेल तेव्हापासून आपण रेग्युलर आपले क्लासेस सुरू होतील आणि तेव्हापासून आपण फिजिकल क्लासरूममध्ये सर्व चॅप्टर्स कव्हर करूयाच. आपण आत्ता सुरू करूया सर्वप्रथम ह्या चॅप्टरपासून. याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तुमच्या पुस्तकामध्ये हा दुसरा चॅप्टर आहे. मग याच्यामध्ये सर्वात पहिले काय दिलं आहे बघा, व्हाय द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स इज रिक्वायर्ड, राईट. ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात येत असेल माझा चेहरा कुठं दिसतोय पहा जरा. आणि हे इथे मी मार्कर पेनचा वापर करून तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर सर्वात पहिले एलिमेंटचं क्लासिफिकेशन का केलेलं आहे, तर पहिला पॉईंट काय बघा जरा. सुरुवातीला अर्लियर ओके, तर आता बघायचं आपल्याला फर्स्ट क्लासिफिकेशन. फर्स्ट क्लासिफिकेशन म्हणजे सुरुवातीला क्लासिफिकेशन कसं केलं होतं बघा बरं जरा. इनिशियली एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड ॲज मेटल्स अँड नॉन मेटल्स. सुरुवातीला काही एवढं एकदम एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं नव्हतं. सिम्पली त्यांना कसं क्लासिफाय केलं होतं, मेटल्स आणि नॉन मेटल्स. कारण का आता कमी होते एलिमेंट्स, एकदम सिम्पल क्लासिफिकेशन आहे, सो नो टेन्शन. नंतर काय, बट लॅटर सम एलिमेंट्स शो द प्रॉपर्टीज ऑफ बोथ. मग त्याच्यानंतर काय झालं की काही एलिमेंट्स असे होते की ते मेटलच्या पण प्रॉपर्टीज दाखवायला लागले आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टीज दाखवायला लागले. आणि म्हणून फक्त मेटल आणि नॉन मेटलमध्ये ह्यांना क्लासिफाय करणं योग्य वाटत नव्हतं. म्हणून हळूहळू पुढे चालून क्लासिफिकेशनच्या मेथड इम्प्रूव्ह होत गेल्या. सो फर्स्ट क्लासिफिकेशन जर तुम्हाला विचारलं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहायचं, इनिशियली किंवा इन द फर्स्ट क्लासिफिकेशन एलिमेंट्सला फक्त मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये क्लासिफाय करण्यात आलं होतं. पण नंतर काही एलिमेंट्स मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवत होते. लॅटर ऑन सम एलिमेंट्स शो प्रॉपर्टीज ऑफ बोथ, देअरफॉर क्लासिफिकेशन वेंट ऑन इम्प्रूव्हिंग. मग कसं कसं इम्प्रूव्ह होत गेलं बरं क्लासिफिकेशन, ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात पहिले क्लासिफिकेशन केलेलं आहे डोबे रायनर नावाच्या सायंटिस्टनं, आणि त्यांनी जो नियम दिला त्याला म्हणतात डोबे रायनर्स लॉ ऑफ ट्रायड, आणि त्यांना ओळखतात डोबे रायनर्स ट्रायड म्हणून. काय बोला एकदा, डोबे रायनर्स ट्रायड. ओके, मग डोबे रायनर्स ट्रायड काय आहे आपण बघूया. सर्वात पहिले तर डोबे रायनर हा एक जर्मन सायंटिस्ट आहे. म्हणजे कोणत्या देशाचा सांगा बरं, सांगा. यस, जर्मनी ह्या देशाचा तो सायंटिस्ट आहे डोबे रायनर. 1817मध्ये हा लॉ दिलेला आहे त्यांनी. मग आता हे जे काही एलिमेंट्स त्यांना सापडले किंवा त्यावेळेस जे काही नॉन एलिमेंट्स होते, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन असेल किंवा सोडियम असेल, हे जे काही एलिमेंट्स होते त्या काळात, त्या एलिमेंट्सचा अभ्यास केल्याच्यानंतर डोबे रायनरला असं दिसून आलं की एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या दीज प्रॉपर्टीज आर रिलेटेड टू ॲटोमिक मासेस ऑफ द एलिमेंट. काय बोला, ॲटोमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स. तुम्हाला माहिती आहे, 9वीमध्ये तुम्ही पाहितलेलं आहे, एखादा एलिमेंट आहे, ठीक आहे, त्याला ॲटोमिक मास असतं आणि ॲटोमिक नंबर असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण सोडियम बघितलं तर त्याचा ॲटोमिक नंबर आहे 11 आणि त्याचं ॲटोमिक मास आहे 23. हे सर्व काय असते आपण बघितलेलं आहे ऑलरेडी.
मग ह्या ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास ह्याच्यापैकी डोबेरायनरनं काय म्हटलं की एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या काय आहेत त्या कुणाशी रिलेटेड आहे सांगा बरं एकदा. ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट. काय बोला? ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट. हे कुणाचं म्हणणं आहे बोला? डोबेरायनर. मग डोबेरायनरनं 3 एलिमेंटचा ग्रुप केला. त्या 3 एलिमेंटच्या ग्रुपला म्हणतात ट्रायड. काय म्हणतात बोला? ट्रायड. सो काय ट्रायडची डेफिनेशन बघा. इट इज ग्रुप ऑफ, सोबत बोलायचं, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. पुन्हा एकदा बोला. ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स having similar chemical properties. They are called as triad or Dobbe-Reiners triad. काय? Dobbe-Reiners triad. सो अशा एलिमेंटचा ग्रुप ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत अशा एलिमेंट्सला आपण म्हणतो डोबे-रायनर्स ट्रायड. मग आता हे काय आहे? ह्या ट्रायडविषयी काय म्हणतो? म्हणजे उगाच कोणते एलिमेंट उचलायचे आणि त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत म्हणायचं असं तर जमत नाही. मग तेच आपण बघूया डिटेलमध्ये की ह्या ट्रायड नेमकं कोणता नियम फॉलो करतो. ठीक आहे. तर बघा, डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा समजून घेऊया, नंतर त्याचं इंग्लिशमधून डेफिनेशन बघूया, ट्रायडचं स्टेटमेंट बघूया. ठीक आहे. तर ह्या लॉचं म्हणणं काय की ट्रायड कशाला म्हणायचं? ज्यावेळेस आपण कोणत्या पिरियोडिक टेबलमधल्या काही विशिष्ट, मी काय म्हणतो विशिष्ट 3 एलिमेंट्सला एकाखाली एक त्यांच्या ॲटॉमिक मासेसनुसार लिहितो. कशानुसार? ॲटॉमिक मासेस. हा शब्द महत्त्वाचा आहे. काय बोला एकदा? ॲटॉमिक मासेस. ओके. व्हॉट? ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसनुसार ज्यावेळेस आपण ह्या एलिमेंट्सला लिहितो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. बघा बरं जरा, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे का यांची? आहे का ही इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये? त्यावेळेस काय दिसून येतं आहे? एकतर ह्या तिघांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतात. तिघांच्या प्रॉपर्टीज कशा असतात? सिमिलर असतात. आणि दुसरं काय दिसून येतं? ह्या मिडल एलिमेंटचं जे मास आहे हे मास हे ह्या एक्स्ट्रीम दोघांच्या मासचं ॲव्हरेजच्या जवळपास येतं आहे. ॲव्हरेजच्या जवळपास येते, जवळपास ॲप्रॉक्झिमेटली येते. तर बघूया एकदा खाली. बघा, मीन, ॲव्हरेज म्हणजे मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ लिथियम अँड पोटॅशियम. बघा इथं आहे, इथं पोटॅशियम लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसत नसेल. दिस इज पोटॅशियम. ठीक आहे. सो ह्या लिथियम आणि पोटॅशियम ह्या दोघांचं जर ॲव्हरेज काढलं, आता बघा बरं एक मिनिट, तुम्हाला ॲव्हरेज म्हणजे काय माहिती आहे का रे? 2 गोष्टींचं ॲव्हरेज कसं काढतात? 2 गोष्टींचं ॲव्हरेज कसं काढतात? इथं बघा बरं जरा. समजा हे आणि हे, ह्या दोघांचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. ह्या दोघांचं आपल्याला ॲव्हरेज जर काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करतात? ह्या दोघांची बेरीज करून त्यांना 2ने डिवाईड करतात. बरोबर आहे? म्हणजे हे बघा, हे प्लस हे डिवायडेड बाय 2. बरोबर आहे का? मग ह्या दोघांची बेरीज करून ह्यांना डिवाईड केल्याच्या नंतर तुमचं उत्तर आले 23. आणि जे की आहे हे बघा ह्याचा ॲटॉमिक मास. म्हणजे ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज म्हणजे मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास आहे. हाच आहे डोबे-रायनरचा लॉ ऑफ ट्रायड. मग एकदा आपण बघूया का डोबे-रायनर्स लॉ ऑफ ट्रायड. बघा काय म्हणतं आहे. इन ट्रायडमध्ये when elements are arranged in increasing order of the atomic masses. What? When elements are arranged in increasing order of atomic masses, then atomic mass of middle element is approximately equal to the mean of atomic masses of other two. बघा, मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास हे ॲप्रॉक्झिमेटली जवळपास सारखं आहे. कुणा एवढं? मीन, ॲव्हरेज, मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑदर टू म्हणजे कोणते 2? हे दोघं. हे ऑदर 2 आहेत, हे दोघं. आणि हा जो आहे तो मिडल एलिमेंट आहे. दिस इज मिडल एलिमेंट. सो पुन्हा एकदा म्हणा बरं डोबे-रायनर्स लॉ ऑफ ट्रायड काय? इन ट्रायड when elements are arranged in increasing order of atomic masses, atomic mass of middle element is approximately equal to the mean of atomic masses of other two. Right? Okay.
ओके, आपण आता काय करूया, दुसरा ट्रायड बघूया, दुसरा एक्झाम्पल ट्रायडचं. ठीक आहे, ते लिथियम सोडियम पोटॅशियमच्या नंतर आता सेकंड ट्रायड आपल्याला बघायचं आहे, हा दिस. ओके, तर ह्याच्यामध्ये कोण कोण आहे बघा बरं, पाठ करायचे ते कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, त्यांचे सिम्बॉल्स CaSrBa, राईट. त्यांचे ॲटॉमिक मासेस काय काय आहेत बघा एकदा, 40.1, 87.6, 137.3, राईट. तर ह्यांचं मीन काढायचं, यांच्या ॲटॉमिक मासेसचं काय काढायचं आहे आपल्याला, ॲव्हरेज काढायचं आहे. सो ॲव्हरेज ऑर द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ कॅल्शियम, ह्या दोघं काय म्हणलं आपण, ह्या दोघांचं ॲव्हरेज म्हणजे मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास येतं आहे. तर बघा ह्यांचं जर मीन काढलं आपण, ह्याचं किती आहे 40.1, सो दिस इज 40.1 प्लस दिस इज 137.3. तर बघा तुम्हाला लक्षात येत असेल, सिम्पल थिंग आहे बघा. सो दिस बिकम्स 177.4, ह्या दोघांची बेरीज ही बेरीज डिवाइड बाय 2, जर हा भागाकार तुम्ही केला तर नियरली 88.7, एक्झॅक्टली 88.7 येतो, आणि ते आहे नियरली इक्वल टू 87.6. हे बघा दिसलं का, हे दिसलं का बघा. म्हणजे तुम्हाला हे काय लक्षात आलं बघा, हे जे एक्स्ट्रीम दोन एलिमेंट आहेत त्यांची ही जे आपण ॲव्हरेज काढली, ती ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटली ह्या मिडल एलिमेंटच्या मास एवढं आलं, बस. हाच आहे डोबेरायनर्स लॉ. सो डोबेरायनर्सच्या लॉचं हे दुसरं एक्झाम्पल आहे. हे तिसरं एक्झाम्पल आहे. कोण कोण आहेत बघा बरं एकदा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ह्या दोघांचं, याचं आणि याचं ॲव्हरेज म्हणजे हे आणि हे, ह्या दोघांचं ॲव्हरेज म्हणजे ह्या दोघांची बेरीज भागिले 2. जर त्याचं उत्तर तुम्ही काढलं तर ते उत्तर येते 81.2, आणि हे जे मिडल एलिमेंट आहे त्याचं उत्तर आहे 79.9. सो 79.9 आणि 81.2 हे अप्रॉक्सिमेटली इक्वल आहेत. अप्रॉक्सिमेटली म्हणलं आहे कारण त्या डोबेरायनरच्या लॉमध्येच काय लिहिलेलं आहे, अप्रॉक्सिमेटली. काय लिहिलं बोला एकदा, अप्रॉक्सिमेटली. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, अप्रॉक्सिमेटली. एक्झॅक्ट इक्वल नसतं ॲव्हरेज, अप्रॉक्सिमेटली असतं. ठीक आहे, बरं चला तुम्ही एक प्रश्न करा बरं. समजा A, B आणि C असे 3 एलिमेंट आहेत, आणि ह्याचा ॲटॉमिक मास आहे 20, ह्याचा ॲटॉमिक मास आहे 50, आणि हे तिघं डोबेरायनर्स लॉ ओबे करतात. तर ह्या बीचा ॲटॉमिक मास किती असेल काढून दाखवा. चला कमॉन, सुरू करा, सर्वांनी करून बघायचं आहे. मी उत्तर सांगतो थोड्या वेळात, करा. ओके, ठीक आहे. कसं येतं आहे, बीचं मास म्हणजे काय असतं आहे, एचं मास आणि सीचं मास ह्यांचं ॲव्हरेज, राईट. मग एचं किती आहे 20, सीचं किती आहे बोला 50 डिवाइड बाय 2. सो हे किती येणार तुमचं 70/2, दॅट इज 35. सो बीचा ॲटॉमिक मास किती यायला पाहिजे सांगा बरं जरा, 35. असा तुम्हाला एखादा प्रश्न छोटासा पडू शकतो. ओके, तर आणखीन एक ट्रायड आहे, तो पण ट्रायड तुम्ही लक्षात ठेवा. कोणता आहे बघा जरा, नाव सांगा एलिमेंट्सचे. इट इज सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. बघा बरं ह्या दोघांचं ॲव्हरेज काढून हे येतं आहे का पहा. हे तुमचं तुम्ही ट्राय करून पहा बरं, पहा एक वेळेस. चला फटाफट सर्वांनी. माझं मी करतो इकडं, तुम्ही पण करा. चला
तर आलं आहे मग उत्तर. बघा बरं जरा हे नियरली इक्वॅलंट आहेत का नाही. सो हा पण एक डोबेरायनस ट्रायड आहे. कॅन यू टेलमध्ये विचारलं आहे आयडेंटिफाय द डोबेरायनस ट्रायड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. एकदम सिम्पल थिंग आहे बघा. तुम्हाला सिम्पल थिंग आहे, हे जे एक्स्ट्रीम एलिमेंट आहे त्यांचं ॲव्हरेज काढायचं आहे. तुमचं तुम्ही एकूण बघा, मी फक्त उत्तर सांगेल, तुम्ही आता प्रत्येकानं ॲव्हरेज काढून पाहिजेत. हे बघा ह्याचं आणि याचं ॲव्हरेज काढायचं आहे आणि ते पाहायचं आहे की ते याच्या एवढं जवळपास येतं आहे का नाही. तर तुम्ही बघा बरं करून प्रयत्न करा. कमॉन चला. हे तर आपण आत्ताच बघितलं आहे, हे मागच्या पानावर नाही, हे नाही आहे राईट. सो दिस इज नॉट डोबेरायनस ट्रायड राईट. आहे का बघा, नाही आहे ना. आणि हे आहे. सो यांच्यापैकी दोन आहेत, म्हणजे दुसरा आणि तिसरा, पण पहिला नाही. याच्यानंतर ड्रॉबॅक्स ऑर लिमिटेशन्स ऑफ द डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड. काय ड्रॉबॅक्स आहेत हे तुम्हाला जशाल तसं विचारतात 2 मार्काला बोर्डामध्ये. राईट डाऊन द ड्रॉबॅक्स ऑफ डोबेरायनर्स ट्रायड और डोबेरायनस लॉ ऑफ ट्रायड. तर तुम्ही सिम्पली काय लिहायचं याच्यामध्ये, पहिलं ही कुड नॉट क्लासिफाय ऑल द नोन एलिमेंट्स. त्यावेळेस माहीत असलेली सर्व एलिमेंट त्याला क्लासिफाय करता आले नाहीत. डोबेरायनरला काहीच एलिमेंटला हा लॉ लागू होत होता, सर्वांना हा लॉ लागू होत नव्हता. त्याच्यानंतर सम ट्रायड्स डू नॉट ओबे डोबेरायनस लॉ. म्हणजे काही असे एलिमेंट्स आहेत की त्यांच्या प्रॉपर्टीज तर सारख्या दिसून येत होत्या, पिरियोडिक टेबलमध्ये दिसून येत होत्या, परंतु ते डोबेरायनरचा लॉ ओबे करत नव्हते. जसं की उदाहरणार्थ आपण काय बघितलं, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, हे तिघांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत, परंतु ते डोबेरायनरचा लॉ ओबे करतात का. डोबेरायनरचा लॉ म्हणजे काय की ह्या शेवटच्या 2 एलिमेंटच्या मासचं ॲव्हरेज म्हणजे ह्या मधल्याचं यायला पाहिजे मास, पण इथं असं होताना दिसत नाही. कारण 87 आणि 24 म्हणजे नियरली किती होते, 91, 101, 111. सो 111 डिवाइड बाय 2. सो हे नियरली काढतो आहे, मी अंदाजे काढतो आहे. 55.5 और 56च्या आसपास जाते, जबकि या मिडलवाल्याचं तर मास आहे 40. सो हे डोबेरायनरचा लॉ ओबे करत नाही. जरी ह्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असल्या तरी हे डोबेरायनरचा लॉ ऑफ ट्रायड ओबे करत नाहीत. म्हणून डोबेरायनरचा लॉ हे सर्वच ट्रायडला लागू होत नव्हता असं आपण सहजपणे म्हणू शकतो. आणि म्हणून डोबेरायनरचा नियम तेवढा काही सर्व एलिमेंट्स त्याला फॉलो करत नाहीत असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आपल्याला एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची एखादी नवीन मेथड शोधावी लागेल असं आपण म्हणू शकतो. आणि मग तोच प्रयत्न केलेला आहे एका नवीन सायंटिस्टनं. तो आहे आणि त्याने जो लॉ दिलेला आहे त्याला म्हणतात न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. काय म्हणतात बोला, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड ही वॉज ॲन इंग्लिश सायंटिस्ट. त्याचं नाव होतं जॉन न्यूलँड. इंग्लिश सायंटिस्ट म्हणजे काय रे बाळांनो, इंग्लिश म्हणजे काय, ब्रिटिश, इंग्लंडचा. जसं भारताचा म्हणजे इंडियन, इंडिश नाही, इंडियन. भारताचा इंडियन, पाकिस्तानचा पाकिस्तानी, अमेरिकन, युगांडियन, युगांडाचा. त्याच्यानंतर आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन, डॅनिश, डेन्मार्कचा. बरोबर आहे. तसा हा इंग्लिश किंवा ब्रिटिश म्हणजे इंग्लंडचा सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे जॉन न्यूलँड. ह्या सायंटिस्टच्या वेळेस एकूण किती एलिमेंट्स माहिती होते हे पाठ असलं पाहिजे. बोला किती, 56 एलिमेंट्स. हाऊ मेनी एलिमेंट्स, 56 एलिमेंट्स वेअर नोन ॲट द टाईम ऑफ मिस्टर न्यूलँड. ओके. पुढची काय गोष्ट लक्षात ठेवायची न्यूलँड्स लॉ विषयी. न्यूलँड अरेंज्ड
द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी जे अरेंजमेंट केली एलिमेंटची क्लासिफिकेशनसाठी, त्याला त्याने ॲटॉमिक नंबरला महत्त्व दिलं का ॲटॉमिक मासला महत्त्व दिलं सांगा बरं, सांगा एकदा. ॲटॉमिक मासला महत्त्व दिलं. आणि त्यानं हा लॉ केव्हा दिला? 1866. केव्हा बोला? 1866. तर न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह समजून घेण्यासाठी आपण थोडंसं अगोदर बेसिक बघून घेऊया. संगीतामध्ये, म्युझिकमध्ये, ओके, संगीता म्हणजे म्युझिकविषयी बोलतो आहे मी, संगीताविषयी, ठीक आहे. तर म्युझिकमध्ये तुम्हाला माहीत असेल की सा रे ग म पा धा नी सा असतं, ठीक आहे. वेस्टर्न म्युझिकमध्ये, वेस्टर्न म्युझिक म्हणजे हे अमेरिकन युरोपियन म्युझिकमध्ये काय, डो रे मी फा सोल ला ती. तसंच भारत म्हणजे क्लासिकल म्युझिक जे आहे आपलं इंडियन म्युझिक, त्याच्यामध्ये काय सा रे ग म प ध नी आणि पुन्हा मग सा रे ग म प ध नी सा असं होतं. असे एकूण हे किती जण आहेत बघा बरं, जरा एकदा मोजा बरं माझ्यासोबत एकदा सर्वांनी मोजा बरं. 1 2 3 4 6 7 8. ठीक आहे. सॉरी 8 नाही, किती झाले बोला एकदा, एक वेळेस पुन्हा. 1 2 3 4 5 6 7. किती झाले बोला? 7. मग आता ह्याचा अर्थ काय एकदा बघूया एकदा, ठीक आहे. समजा अगोदर अर्थ तर समजून घ्यावं लागेल की न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह का म्हटलं आहे का नाही आपल्याला, ते महत्त्वाचं आहे. समजा तुमच्याकडे असा एक पियानो आहे किंवा पेटी आहे, हार्मोनियम आहे, ठीक आहे. पेटी माहीत आहे ना, पेटी वाजवायची पेटी. समजा हा पियानो आहे तुमच्याकडे, मग त्याच्यावरती असे बटन्स असतात बघा, ठीक आहे ना. असे काही काळे बटन्स असतात आणि काही पांढरे बटन्स असतात, तुम्हाला माहीत असेल आता, ठीक आहे. असे काही काळे बटन्स आणि असे काही पांढरे बटन्स मध्ये असतात पियानो पेटीमध्ये, ठीक आहे. मग त्याच्यावरती तुम्ही वाजवलं की त्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढत जाते बघा, अशी, राईट. त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. हे जे मी चेंज करत गेलो ना त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. माणसाची फ्रिक्वेन्सी कमी असते, मेलची अशी, आणि स्त्रियांची फ्रिक्वेन्सी ही जास्त असते अशी. कळलं ना, कमी फ्रिक्वेन्सी आणि जास्त फ्रिक्वेन्सी. मग मला सांगा बरं म्हशीची फ्रिक्वेन्सी कशी असणार? कमी, कारण तिचा आवाज कसा घोगरा आहे, राईट. मच्छराची फ्रिक्वेन्सी कशी असेल? मच्छराचे जे पंख आपल्याला ऐकू येतात आपल्या कानाच्या बाजूला आल्यावर, असं येतं ना. जास्त असेल का कमी असेल सांगा बरं? कमी. लक्षात आलं मग, कमी फ्रिक्वेन्सी आणि जास्त फ्रिक्वेन्सी. मग तुम्ही जर हे बटन्स दाबत गेलात, सा असं एक एक दाबत गेल्यावर ते कसं वाजतं बघा, सा रे ग म प ध नी सा. कळलं का? आवाज कसा वाटला? चांगला वाटला? बघ आणखीन एक वेळेस बघा. आणि मग त्याच्या पुढेही असतात बटन्स बरं का, इथं काही संपलेलं नाहीत, आणखीन भरपूर असतात बघा. मी फक्त एवढे दाखवले. हे 7 पहिले 7 आहेत, हा बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, हे, आणि हा पुन्हा 8वा. जरा नीट लक्ष द्या, हे खूप कामाचं आहे. सा. आता ही पेटी आहे, कळलं ना. ह्या पेटीवरती हे काळे आणि पांढरे बटन आहेत. मग हे सा रे ग म प ध नी. बघायला फ्रिक्वेन्सी कशी होत चालले, कमी होत चालले. आणि पुन्हा मग पुढे वाजलं की पुन्हा एकदा पुढचं सा रे ग म प ध नी सा. मग हे कसं सा रे ग. आता मला येत नाही याच्यापेक्षा फ्रिक्वेन्सी कमी करता, कारण मी मेल आहे ना, ठीक आहे. मी प्रयत्न केला. मग हे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा मग सा रे ग म प ध नी असं होत जाते. मग इथं मला एकच सांगायचं आहे की ही पहिली की आणि त्याच्यानंतर येणारी ही 7 सोडून ही 8वी येणारी पुन्हा एकदा 6च असते. मग तसाच जर विचार केला ही की, तर हिच्यानंतर येणारी 8वी की म्हणजे ही जर नी असेल तर ही पण नीच असते. पुन्हा हे सा रे ग, हे जर ग असेल तर ह्याच्यानंतरची येणारी ही 8वी ही 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 पण गच असते.
म्हणजे प्रत्येक 8वी की ही तिच्या मागच्या की सारखीच असते. हे सा तर हे पण सा, हे नी काय रे, सा रे तर हे पण रे, हे ग तर हे पण ग. कळलं? मग तसंच मग इथून असं म्हणतात की ही की आणि हे बघा ही 8वी की, कितवी की? 8वी की. ही 8वी की ह्या पहिल्या कीचा ऑक्टेव आहे. 8वी की ही पहिल्या कीचा काय आहे? ऑक्टेव आहे. तसंच ही पुढची 9वी की ही दुसऱ्या कीचा ऑक्टेव आहे. कितव्या कीचा? दुसऱ्या कीचा ऑक्टेव आहे. 10वी की कितव्या कीचा ऑक्टेव आहे? तिसऱ्या कीचा ऑक्टेव आहे. कितव्या कीचा? तिसऱ्या कीचा ऑक्टेव आहे. सो ह्या एकमेकाच्या ऑक्टेव्ज आहेत. मग तसंच न्यूलंडने काय केलं? न्यूलंडने त्याच्या वेळेस माहीत असलेले एलिमेंट्स हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन ह्यांना इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासच्या ऑर्डरमध्ये अरेंज केलं. त्यावेळेस नोबल गॅसेस माहिती नव्हते, जस्ट अरेंज केलं. तर त्याला काय दिसून आलं माहिती आहे का? त्याला सिम्पली दिसून आलं म्हणजे हे जर एलिमेंट्स अरेंज केले सा रे ग म प ध नी, आणि मग त्याच्या पुढच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज म्हणजे प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्याच्या पहिल्या एलिमेंटसोबत मॅच व्हायल्यात. 9व्या एलिमेंटची प्रॉपर्टी दुसऱ्या एलिमेंटसोबत मॅच व्हायला, 10व्या एलिमेंटची प्रॉपर्टी तिसऱ्या एलिमेंटसोबत मॅच व्हायला. म्हणजे हे म्युझिकमधल्या सारेगमपदनिसासारखं आहे. म्हणजे म्युझिकमधल्या ऑक्टेवसारखेच एलिमेंट बिहेव करत आहेत. म्हणून म्हटलेलं आहे न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव. काय बोला? न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. मग त्याच्यानुसार त्याला त्यावेळेस माहीत असलेले हे सर्व एलिमेंट्स न्यूलंडने अरेंज केले. कोबाल्ट आणि निकेलला एकाच बॉक्समध्ये ठेवले हे विसरू नका. त्यावेळेस माहीत असलेले एलिमेंट्स अरेंज केल्याच्या नंतर अशा प्रकारे न्यूलंडचा पिरियोडिक टेबल बनला. आत्ता आपण बघूया न्यूलंडचा ऑक्टेवच्या लॉचं स्टेटमेंट काय आहे इंग्लिशमध्ये. एवढं तर कळलं तुम्हाला. प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पहिल्या एलिमेंटसारख्या आहेत. म्हणजे कोणत्याही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्याच्यानंतर येणाऱ्या 8व्या एलिमेंटसोबत मॅच करतात. तर बघा न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव, राईट? काय म्हणते बघा जरा, बोला एकदा सर्वांनी. वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस, काय? ॲटोमिक मासेस, then the properties of every 8th element are similar to those of first element. Those of first element. So it is like octave of the music. What? It is like octave of the music. Therefore it is called as Newland's law of octave. आता आपण बघूया लिमिटेशन्स ऑफ न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव. काय म्हटलेलं आहे बघा बरं याच्यामध्ये, न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेवमध्ये काय आहे? इट इज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव हा फक्त कॅल्शियमपर्यंतच्याच एलिमेंटला लागू होत होता, त्याच्यानंतर लागू होत नव्हता. न्यूलंड प्लेस 2 एलिमेंट्स इन द सेम बॉक्सेस. मी आत्ताच तुम्हाला दाखवलं. हे बघा बरं इथं कोण आहे? हा कोबाल्ट आणि निकेल ह्या दोघांना, सेरियम आणि लॅन्थॅनम यांना दोघांना एकाच जागी ठेवलेलं आहे. जबकि पिरियोडिक टेबलमध्ये दोघांना एकाच ठिकाणी ठेवणं चुकीचं आहे. मग त्याचे एक्झाम्पल आहेत कोबाल्ट निकेल अँड सेरियम लॅन्थॅनम. एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन द सेम ग्रुप. जरी न्यूलंड म्हणतो की प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत, परंतु कोबाल्ट आणि निकेलला एकाच ग्रुपमध्ये ठेवले, एकाच ठिकाणी ठेवले, तरी पण त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या नाही आहेत. कारण कोबाल्ट आणि निकेल ह्यांना हॅलोजनच्या ग्रुपमध्ये ठेवले. बघा बरं एकदा, हे जे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन हे हॅलोजन आहेत, त्यांच्या ग्रुपमध्ये कोबाल्ट आणि निकेलला ठेवले. पण कोबाल्ट आणि निकेलच्या प्रॉपर्टी यांच्यासारख्या नाहीत. ॲक्च्युली न्यूलंडच्या म्हणण्यानुसार ह्या सर्वांच्या प्रॉपर्टीज सारख्या पाहिजेत, ह्या सर्वांच्या प्रॉपर्टीज सारख्या पाहिजेत. एका ग्रुपमध्ये येणाऱ्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टीज कशा पाहिजेत? सारख्या. परंतु तसं काही दिसून आलेलं नाही. हे ड्रॉबॅक्स आहेत बघा न्यूलंडच्या लॉचे. आयर्न इज अलॉंग ऑक्सिजन अँड सल्फर. बघा आयर्नला त्यानं त्याच्या नियमानुसार कुठं ठेवले बघा बरं जरा,
आयर्न, त्याला ऑक्सिजन, सल्फर आणि सेलेनियमसोबत ठेवले. जबकि आयर्न हा मेटल आहे, त्याच्या प्रॉपर्टीज ह्या ऑक्सिजन आणि सल्फरसारख्या नाही आहेत, कारण ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल आहे. म्हणून न्यूलंडचा लॉ हा चुकीचा आहे. आणखीन काय चूक आहे बरं? न्यूलंडच्या लॉमध्ये काय आणखीन एक काय म्हटलं आहे? काय म्हटलं आहे बघा? देर इज नो प्रोव्हिजन फॉर न्यू एलिमेंट्स. न्यूलंडचा एकदा लॉ किंवा एकदा पिरियोडिक टेबल तयार झाला की त्याच्यामध्ये नवीन सापडलेल्या एलिमेंटला कसलीही जागा नव्हती. म्हणजे न्यूलंडच्या वेळेस नोबल गॅसेसची डिस्कवरी झालेली नव्हती. आणि मग नंतर ज्यावेळेस नोबल गॅसेसची डिस्कवरी झाली त्यावेळेस न्यूलंडच्या पिरियोडिक टेबलमध्ये त्यांना ठेवता आलं नाही. का ठेवता आलं नाही, कसं ठेवता आलं नाही? व तुम्ही जर बघितलं तर नंतर आपण पाहणारच आहोत. हे फ्लोरीनच्या नंतर एक नवीन एलिमेंट आला, निऑनचा शोध लागला. पण निऑनला इथं जर ठेवलं असतं तर मग सोडियम पुढे गेला असता. आणि मग सोडियमच्या प्रॉपर्टीज ह्या बेरिलियमसारख्या नाही आहेत ना. म्हणजे नवीन शोधल्या गेलेल्यांना इथे जागा नव्हती न्यूलंडच्या पिरियोडिक टेबलमध्ये. जरी समजा आपण सर्व नोबल गॅसेस इथं ठेवले असते, निऑन, इथं हेलियम ठेवला असता, इथं निऑन, इथं आर्गॉन ठेवला असता, तर काय झालं असतं? मग हे एलिमेंट 7च्या ऐवजी 8 बनले असते. आणि मग हा जो एलिमेंट आहे तो 8वाच्या ऐवजी 9वा झाला असता. मग परंतु न्यूलंडचं म्हणणं काय, 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या पाहिजे. म्हणून न्यूलंडचा ऑक्टेवचा लॉ हा चुकला असता. म्हणून नोबल गॅसेसला त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये जागा नव्हती. त्यानंतर आणखीन एक ड्रॉबॅक काय? न्यूलंडच्या ड्रॉबॅकवरती तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न कधीही विचारू शकतात बघा. प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिड नॉट फिट द ऑक्टेव लॉ. काय म्हटलं आहे? न्यू एलिमेंटचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ऑक्टेव लॉमध्ये फिट बसत नव्हत्या नवीन सापडलेल्या एलिमेंटच्या. हे सर्व ड्रॉबॅक आहेत न्यूलंडच्या लॉचे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा आपण पुढे बघूया.